स्वप्निल नया और प्रारंभ करते हुए देखिए किस तरीके से कनपट्टी की तरफ आई थी गेंद, हुक कर दिया तुरंत उस गेंद को। लॉन्ग लेग रीजन में गेंद जा रही है, एक रन घोषित क्षेत्र में निश्चित रूप से, लेकिन देखिए किस तरीके से तुरंत पलटवार करते हैं नीलेश करमाळे। क्या बल्लेबाजी करते हैं, उनका बल्ला देखिए किस तेजी के साथ घूमता है। कलाइयों काफी मजबूत है इस खिलाड़ी की, इसीलिए मैंने इनको नाम दिया था विवियन रिचर्ड। आइए संतोष म्हात्रे सैंडी मराठी में क्रिकेट कमेंट्री करने के लिए, टेनिस क्रिकेट जगत के महागुरु। सॉरी आरजे मध्येच, परंतु माझा टर्न असल्यामुळे तू फक्त तुझ्यासाठी माहितीसाठी मी सांगितलं का, कारण सातत्याने दुसरा हा मॅच आहे आणि कंटिन्यू एकाच समोरच्या मधून त्याला अतिरिक्त जबाबदारी देणं चुकीचं होईल, म्हणून थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करतोय. आरजे दिल्ली स्फूर्ती चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सरसेचं स्वागत आहे. 3 ओव्हरची मॅच बॅकफुटवर जाताना स्वेलेकच्या दिशेने आणि खास करून उल्लेख करायला लागला जसं म्हणत होता निलेश खरमाले, हा सर विवन रिचर्डचे नावही आरजे प्रदीप विचारेनं या बॅटरला दिला. अगदी तोफखाने ज्याप्रमाणे सर विमरच्या फ्लिकच्या स्ट्रोकमध्ये हुबेहूब त्याच्या स्टाईलमध्ये निलेश षटकार माझा फ्लिक ऑफ द रिस्ट, म्हणूनच आरजे प्रदीप देवीचान किती जणांना नावं दिले. कोहिनूर नवी मुंबई ऑफ द भूषण पाटील हे नाव मात्र आरजे प्रदीप विचारने त्यांना दिलं. क्रेग मॅक्टरमॉट, योगेश पाटील असेल तलवली जो 40+ आता खेळतात. राईट एम राऊंड द विकेट. ओ माय गॉड, अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. तर पहिले ओव्हर हाताळताना स्वप्नील पहिल्या मॅच मध्ये श्री दुर्गा दिघ्याच्या विरुद्ध मध्ये काय बॉलिंग टाकली होती स्वप्नीलने, 5 धावा फक्त दिले होता. इथे आता 4 चेंडू त्याने टाकणे, 4 मध्ये गंगा इंगोले मला सांगते का फक्त 5 धावा दिल्यात आतापर्यंत 4 चेंडू मध्ये. बेहतरीन बॉलिंग अनालिसिस सेकंड राऊंड मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 दुसरा राऊंड सांगितले ना राजा, 4 बॉल झाले, 3 बॉल झाले. मग हे काय लिहिलं, येस वाईड आहे. हे थोडीशी चुकीमध्ये आम्ही दुरुस्ती करतोय. थँक्यू सो मच. डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. सुरेख बॉलिंग आहे. जो दरारा निर्माण केलं तर श्री दुर्गा दिघाच्या विरुद्ध तो दबदबा, तो एक खोप निर्माण केली आहे बेहतरीन. आणि मी सांगण्याप्रमाणे दिवाले प्रीमियर लीग 4 गावांची एकत्र येऊन ती प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती आणि त्याला साजेशी अशी कामगिरी या पावसाळी क्रिकेटमध्ये. तो टेनिस बॉल होता तर रबर मध्ये तीच हुकूमत, तो सर्वस्व वर्चस्व गाजवताना. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस बाय स्वप्नील ठाकूर. ओ हो कम्प्लिटली थोडासा मध्ये रबरी बॉल अतिरिक्त उचली गेली, अंदाज चुकलाय. सबमरीन डिलिव्हरी फोल ठरवताना बेहतरीन अंदाज मध्ये कमबॅक करून दिलाय प्रियदर्शन बेलापूरला. पहिल्या ओव्हर मध्ये जिंके तो लगेचच कोपरखंड 11 कोपरखंड 2 हात करेल आणि ती असेल प्री ट्रायंग्युलर मॅच. कोपरखंड 11 कोमलला विनंती केली जाते आपण लवकरात लवकर या ग्राउंडवर यायचं आहे. जर ग्राउंड पासून दूर गेलात असेल लगेच तुमचा सामना केल. बॅकफुटवर पंच करायचं होतं. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला विकेट पंडमियन शिदेश कोहलीने. मागचा मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. काय कमालीचे कमबॅक केलं. पहिल्या बॉल मध्ये सिंगल, दुसऱ्या बॉल मध्ये सिंगल, तिसऱ्या मध्ये 2, नंतर वाईट आला, नंतर सलग 3 डॉट. क्लेव्हर बॉलिंग, स्मार्टपणा दिखायला लागला. व्हेरी स्मार्ट गोलंदाजी. पहिली ओव्हरची होती समाप्ती आणि जेवणाच्या विश्रांतीनंतर जे व्यावसायिक अंपायर आहेत पंच, पहिली ओव्हरची समाप्ती 5 लागल्यात फक्त. तन्वी कोपरखंड धावा बनवा लागते कारण इथून फक्त 12 चेंडू झाकेल. अर्थातच 2 षटकांचा खेळ बाकी आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलेवाडा आयोजित दिल्ली स्फूर्ती चषक 24 संघ स्पर्धेत ए पोल मधील हे सामने आपल्या समोर आहेत. एक मॅच जिंकले दोन्ही टीमने प्रियदर्शन मिळून. तन्वी दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा मन तिथे केवळ फक्त धावा ठेवल्या 5 आकडा एक चांगला संकेत देते स्वप्नीलला. पहिल्या मॅच मध्ये त्याने 5 दिले होते. गतवर्षीचा विचार केला तर 2 नाही तर 3 मॅच मध्ये गतवर्षीचे चॅम्पियन आशु कुमार तुर्बे त्यांच्या अभिनय हा कारनामा केला. प्लेअर ऑफ द सिरीज. बॅकफुट वर चांगला पंच आहे.
लॉंग ऑफच्या ठिकाणी प्रोटेक्शन करणं, क्षेत्ररक्षण करणं, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाली या स्ट्रोक वरती. सागर चांगली फटके बस चांगली बॅटिंग आपण सांगर करणं पण सिंगल आली ते पण नाव स्ट्राईक रोटेड. साहिल विनोद दिबेकर बॉलिंग मार करतो प्रियदर्शनी. जोरून मारण्याचा प्रयत्न, खसके मारण्याचा प्रयत्न, बॅटला साठून गेल्या स्किट होताना बॅकफुट गली आणि सेकंड स्लिप जिथे असते त्या गोशांक क्षेत्रामध्ये निलेश खरमाल सिंगल दिले. मिळाली 7 फक्त लागल्या. दुसरं पगडी 3 ओव्हरची मॅच सेमी ठेवलाय. त्याचं संपूर्ण श्रेय जाईल खऱ्या तर शुभारंभ स्ट्रायकर बॉलर स्वप्नील ठाकूर. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. जी करामत केली होती अभिनयाच्या कारण सेम त्याच्यामध्ये, कारण अभिनय 2 मॅच मध्ये फक्त 5-5 दिले होत्या आणि त्याच्याच बरोबर गतवर्षीचे ओव्हर टाकताना याही वर्षी स्वप्नील तो कारनामा. लो राहिलं बॉल बॅट पकडत जाताना चांगलं फॉर शॉर्ट लेगला येईल. व्हेरी सेलिब्रेट ऑफ क्षेत्ररक्षण आणि तिथे फील करे फक्त सिंगल मिळते. एकही चौकार मात्र अजून आले, एकही षटकार नाला. याच्यावरून काय खोप तयार केले प्रितेशन बॉलरच्या दोन्ही बॉलरने. 2च्या 2 जाबाज ऑलराऊंडर, दुरंदर ऑलराऊंडर आहेत साहिल आणि स्वप्नील. कनेक्ट शो काय, बेहतरीन शो काय, टायमिंग बी डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल टिपताना पहिलं ओव्हर ज्याने टाकलं तो स्वप्नील आला. सरळ झेल पकडला झेल आणि संपवला खेळ सागरचा. बॅक पहिले विकेटचं पतन, पहिला झटका मात्र लागताना त्यांनी पण अडचणीत. ज्या बॅटरने खऱ्या अर्थाने मॅचला जवळ आणलं, ज्या बॅटरने मॅच जवळ जिंकून दिले तो सागर. अगदी कमी धावा आपल्या नावावर लागताना टीमला अधूर सोडताना पहिला झटका 8 वरती. 8 वर 1. इथून 8 चेंडूचा खेळ आता मात्र राहिलाय शेष. याच्यानंतर जिंकणार संघ लेकर ए पूल मध्ये प्री ट्रँग्युलरची मॅच. तिथून मात्र सुपर 3 मध्ये पहिला टीम पोहोचताना दिसेल दिलीप स्मृती चषक 2026 मध्ये. 40 वर्ष खडतर प्रवास, परंतु या वाणीनं किती संकट झेलली, किती एकावन्न प्रसंगाला सामोरा गेला आरजे प्रदीप विचारे, पण माईक सोडला नाही. हे खरं धुरंदर, हे धाडस, हे साहस आरजे प्रदीप विचारेकडे. म्हणून प्रत्येक वादलांना न जुमावता ते वादलांच्या कडक समोर जाताना प्रसंगावर केली मात. पुन्हा उभाऱ्याने आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ती दरार तोच आवाज बेहतरीन आपल्या कानावर पोहोचताना आज आम्ही त्यांच्या साथीला आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे फंबल उडाली, खराब शत्रूचा फायदा घेताना धाव मिळेल का, डेफिनेटली मिळेल का नाही मिळेल. फिंगर ऑन अप. निलेश थोडस पावलं मागे राहिला, पोचेल का नाही पोचेल नाही थोडीशी उत्सुकता होती. अखेरकार चांगल्या थ्रोने घात केला आणि तडाखेबंद विस्फोटक बॅटरला माघारी परतवलं. ग्रेट फिल्डिंग यार. आणखी एक करारा झटका. विकेट किमान दुसरी पडताना मैदानाच्या बाहेर जाताना त्यांनी कोपर खेळण्याची निलेश खरमारेच्या रूपामध्ये. पहिला निलेश, त्याच्यानंतर त्याचा सहकारी सलामीला आता निलेश परतलाय. जो संघाची धावसंख्या फक्त 9 का बॉलिंग टाकल्या. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4.5 धावांच्या सरशीने फक्त 9. आता 6 चेंडूचा खेळ बाकीने 6 चेंडू टाकताना पहिला मॅचचा हिरो, ज्याने त्या पहिल्या मॅच मध्ये फक्त 3 धावा, बॅटिंग करताना 14-2 षटकारासहित प्लेअर ऑफ द मॅच. म्हणून म्हटलं होतं जो तो एखादी मॅच जरी त्याच्या हातून गेली ना 4 काढतो. आणि ते दर्शवताना पहिल्या मॅच वर हक्क चांगला सिद्धेश कोहली. शेवटचा 6 बॉल टाकण्यासाठी राईट अँड ऑन द विकेट. हॅप ट्रॅकर बॉल अगदी कानावरून मारताना टायमिंग मात्र मिळून दिले स्ट्रोक वरती. अगदी त्या हिरवळीला चुंबन घेत घेत चिखलाना तुडवत चेंडू गेला डीप बॅकपट मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्रक्षेत्रात सिंगल मिळाली पहिल्या बॉलवरती. सकलीन आणि नयन मात्र सिंगल काढली. नयन सदानंद नारायण पाटील पोलीस पाटलांचा हा सुपुत्र दुसऱ्या एंडला सिंगल करताना. आणि जी साखली मोना शंकर पाटीलची होती नामांकित साखली, त्या साखलीचा पहिला प्लेअर ऑफ द सिरीज यांचे वडील नारायण पाटील. ग्रेट ऑलराऊंडर चिरदेव टीम. बॅकफुटवर जाताना कानावरून चेंडू मारताना ती संधी दिली नाही. प्रचंड वेग होत आहे बॉल वरती. इट्स वाईट. अतिरिक्त आहे का पिंट्या? व्हाईट प्लस 1 आहे का? येस इट इज अ व्हाईट प्लस 1. 2 धाबा समाधान स्कोर मध्ये पुढे नेतात तन्वी कोपर खेळणे. धावा काय लागतील कारण गोलंदाजा विचार कमीत कमी 20-25 धावा
काय ते प्रतिकार करण्याची संधी देईल त्यांनी कोपर खेळणारे दोन बॅट्समॅन. सॅक्लिन बॅट अगोदर चालते, त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली, स्केटिंग करताना थोडासा सांभाळत आला विकेट किपर, धाव मात्र घेताना सॅक्लिन. शेवटचं टाकलं जातं कोपर खेळणे 11 कोपर खेळणे आपण संजय राहायचंय. 13 लागते धाव फलकावर, फक्त 2 बॉल झाले, 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 काढल्या पहा, आल्यास तुम्ही जर दाखला आळसाने तुमचा किती घात केला, जिथे 1 होते तिथे 2. 14 नाही जातात काहीतरी साखळीने सांगतायत. खरोखर मी चांगली नामांकित स्पर्धा होती. मोना शंकर पाटील, माझी स्वर्गीय अनंत शंकर पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा 3 वर्ष जिंकलेला संघ कायम करंडक ठेवायचा म्हणून ती गाजलेली होती. आणि या नयनचे वडील तेव्हा ठेवले पहिल्या मोना शंकर पाटील प्लेअर ऑफ द सिरीज. फुटवर जाताना कडा बिग बॅक स्क्वेअर लेगला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण एक घेतली, दुसरीची मांग जरूर होईल. धावलेत सगळे आणि केले पूर्ण 2. थोडस वैतागलेत, क्रिश वैतागले, त्याच्यानंतर सिद्धेश कोळी वैतागले. 1 होती 2 काढले, थेंबे थेंबे तलेशाचे कदाचित या 1-1 धावा अतिरिक्त कधी मागत पडतील काय सांगणं कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 2 पुढे पुढे जाताना पहिली बॅटिंग करताना तन्वी कोपर खेळणे आता जातोय 16 वर. 3 चेंडूचा खेळ बाकी. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्राकेबल, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग इज एनालिसिस ऑफ फील्डिंग व्हेरी क्लोज. साहिल 16 16 वर 2 सद्यस्थिती आहे. फटका चांगला आहे, उंच आहे, इलिमिनेशनचे लांबी तेवढी परफेक्ट ठेवली काय डाऊन द बॉल, परंतु एवढं उपयोग नाही त्याच्या. मस्त करू दस्तक होताना ओळांना साखलेंचा षटकार अगदी महत्वाच्या वेळेला. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट बाय साखलेन. धाव संख्या थेट गेली 22 वर. अब आहे ग मजा. आता 2 मध्ये 1 आलं ना मॅच बनेल आणि कदाचित कोपरखंडे विरुद्ध कोपरखंडे लागेल काय का त्याच्यामध्ये बाजी मारताना प्रियदर्शन बेलापूर थेट हा सामना उत्सुकता आहे. एकाच गावातील 2 येतील का बेलापूरचा कधी कमी नाही. बॉटिंगचा विचार केला स्वतः साहिल आहे, स्वप्नील आहे. 2 बॉलचा खेळ बाकी, धावा लागल्यात 22. 2 गडी बाद, 9 स्ट्राईक. 1 सेकंड षटकार मारणारा आहे सॅक्लिन. हलकीची बाजू, थोडासा प्रेशर राहिले, धावा मिळत नव्हत्या. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 2-3 दिले होत्या. याच बॉलरने घेऊन गेला तर प्लेअर ऑफ द मॅच सिद्धेश कोळी. सिद्धू कोळी पुन्हा शॉट ऑफ जॅक, परफेक्टली टायमिंग आहे का डाऊन द बॉल. मिड विकेटच्या क्षेत्राने चुकी केली, झे सोडलाय. तर परत 2 मत कदाचित बाद होण्याची शक्यता होती, पण कलेक नॉट व्हेरी वेल द स्ट्रीम ऑफ विकेट कीपर. चूक झाली, संधी होती. जसं जे कलेक्शन झालं असतं थ्रो मध्ये परफेक्टली तेव्हा दूर होता सॅक्लिन, पण 2 दबान घेऊन कमाल केले सॅक्लिन. बेल्टन सॅक्लिन 3 मध्ये आतापर्यंत 10 चोकल्यात. 2-6-2 अशा 10. शेवटचा बॉल 24 बनल्यात. आता मॅच मात्र जाईल निश्चित फायटिंग स्कोर मध्ये. 24. 3 ओव्हरचा खेळ. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. सिद्धू लपली आहे, सुपर बॉलिंग, स्विंग इन द मिस. परत 1 धाव महत्वाची ती घेताना दुसरी धाव करण्याचा विचार केला होता नयन नारायण पाटीलने, परंतु तो झाला बाद. शेवटच्या बॉलवरती आली रन आउट विकेट. असं करून पहिला इनिंगचा खेळ संपलाय. टॉस हारल्यानंतर पहिलं बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं प्रियदर्शन बेलापूर टीम कॅप्टनने. तन्वी 11 कोपरखेडने 3 ओव्हरच्या मॅच मध्ये साखलेंची एक अफलातून हाणामारीच्या बॉल मध्ये आली फटकेबाजी आणि तिथे धावा मात्र त्यांनी काढल्या. 3 बॉल मध्ये 11. 25 धावा सेट केल्या आणि 26 धावांचं टार्गेट. येस कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. तुम्ही जरा उशीर केला तर कदाचित पुढची चाल या जिंकणाऱ्या टीमला देण्यात येईल असा विचार मात्र श्रीकृष्ण मित्र मंडळ जे आयोजक आहेत त्यांनी मात्र केलेला आहे. तसेच अतिरिक्त वेळ न घेता वेळेनुसार मात्र ते उपस्थित राहा. विशेष आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक सुरेशजी राणा अंकल यांच्या, कारण त्यांच्या माध्यमातून पहिलं, द्वितीय आणि तृतीय जी क्रमांकाची ट्रॉफी आहे ते पुरस्काराबद्दल थँक्स सो मच राणा अंकल. त्याचबरोबर मालिकावर बॅटर आणि बॉलर श्रीकृष्ण मित्र मंडळ या आयोजकाद्वारे देण्यात येतील. अशा प्रकारे 26 धावा सावण ठेवले. 25 लागल्यात. 8 धावांच्या
जवळजवळ 8.5 धावांच्या सरासरी धावांचं आव्हान मात्र समोर पेलण्याची शक्यता निश्चित आहे. स्वप्नीलला एकदम आपल्या कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ट अशा एकदम भन्नाट फॉर्म मध्ये आणि ऑल ग्रीन ऑलराऊंडर साहिल त्याच्या साथीला असला, सिद्धेश त्याला उपयुक्त ठरला तर मॅच बनेल. याच्यापैकी 3 पैकी 2 विकेट गेले ना तर या मॅचवर आपला दावा निर्माण करेल. तर विकेट येणं गरजेचं आहे, खास करून तन्वी कोपर खेळणे. काही होऊ शकतं. 26 आव्हान जरी पावसाळी क्रिकेट असलं पण एक सटीक खेळपट्टीने मात्र गोलंदाजाच्या प्रेमात पडताना खूप साई केले. त्याचा तो धारण केला रॅपिडनेस स्पीड, त्यामुळे तो भंबरी ओढताना दिसतं बॉलर. फक्त मिडल ऑफ द बॅट आणि टायमिंग ट्रॅव्हल करतो बॉलला फेकताना. षटकार जिंकणारा सिंगल लगेच प्री टँगरचे मॅच ए पोल मधून पहिला टीम जाईल. जिंकणारा संघ कोपर खेळणे 11 कोपरच्या विरुद्ध खेळेल. मग तोच एका गावातील तन्वी असेल का प्रीती शिंदे हे फक्त 3 ओव्हर आपल्याला स्पष्ट करेल. आणि ते सांगण्यासाठी आघाडीवीर त्यांना पिछा करण्यासाठी त्याला उत्तर देण्यासाठी सिद्धू कोळी घेऊन येते सतीला. कोण आहे ऋषी ऋषी म्हात्रे. चांगला नेम ऋषी. चांगलं आयोजन आणि चांगल्या आयोजन मध्ये चाललेला हा ए पोल मध्ये जवळजवळ 5वा मॅच. असे 3 पोल, ए पोल, बी पोल, सी पोल आणि त्याच्यानंतर उर्वरित सी पोल मधले मॅच आपल्या भेटीला. स्वतः यजमान श्रीकृष्ण दिवा लढताना दिसेल विरोधामध्ये शिव गर्जना ऐरोलीच्या या 2 मॅच नंतर. ही राहिलेली मॅच त्याच्यानंतर प्री टँगोलचा सामना कोपर खेळण्याच्या विरुद्ध मत जिंकणार संघ लगेच 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 षटकामध्ये मॅच ती झुंजेल. परंतु ते लक्ष आहे 26 धावां 26 टू द विन प्रिदेशन बेलापूर इन 3 ओव्हर. आणि उंचपुरा सनीवर जबत ये ओव्हर सांगून जाईल मॅच शेवटच्या बॉल मध्ये रंगेल का नाही. यामध्ये जर पहिल्या ओव्हर मध्ये जो दबदबा निर्माण केला होता प्रिदेशन बेलापूर खास करून स्वप्नील ठाकूरने तो निर्माण केला ना 5 किंवा 6 दिला तर मॅच दादागिरी दोन्ही टीमची चालेल 50-50. या ओव्हर मध्ये 12-14 तर हक्क सांगेल प्रिदेश मुलं मॅच आम्ही घेऊन जाऊ आणि आम्ही खेळू कोपर खेळणे 11च्या कोपरखेळच्या विरुद्धामध्ये प्री ट्रँग्युलर मॅच. करिश्मा जबरदस्त धुमाकूळ मॅच मध्ये दोन्ही धुरंधर आहे. उंचीचा फायदा घेतलाय पहिल्या मॅच मध्ये सनीने. त्याच्या विरोधात सिद्धू. पहिला बॉल भन्नाट वेगाने स्विंग इन मिस. भन्नाट वेगाने हे अपेक्षित आहे खास करून तन्वी कोपरखेळणे टीमच्या कॅप्टन सनीकडून. परफेक्टली बॉल रिलीज केला अगदी जवळून. टायमिंग महत्वाचा आहे. टायमिंग पायामध्ये किती जोर आहे, पोटामध्ये आकुंचित करताना किती ताकद तुम्ही काढता याच्यावर निर्भय असेल का आपण फेकू शकतो का नाही. Oh yes, Jasit Bumrah. Yes, another name given to the RJ Pradipja to Sone. Bum Bumrah. क्लास शॉट टायमिंग याची जिकर करतो. टायमिंग आला अखेरकार एक्स्ट्रा कबाला उडून देताना क्रिकेटचं माधुक सौंदर्य. वाटत क्लास. पहिली मॅच बनवली 14 चोपल्या 1 ओट टाकलं फक्त 3 धावा दिले होते खऱ्या अर्थाने. या मॅच मध्ये त्याची भरपाई करताना त्याला व्याजासहित परतफेड करताना हात जेवढा देतो ना तेवढा वसुली करतो. म्हणून तो बेहतरीन ऑलराऊंडर आहे. ट्रॅकिंग शॉट हपवली कम्प्लिटली व्हेरी क्लोज बाउंड्री एक्स्ट्रा काबा त्याला दिशा देताना क्लिअर केला. व्हॉट अ शॉट सिद्धू कोले. षटकार धावसंख्येने 6 खात गुळतोय सिद्धू. पुन्हा एकदा कमालचे टायमिंग. थोडेसे चुकी झाले. चेंडू पहिला जो टाकला ना त्या लेनच्या थोडस विसर पडला सनीला. त्याने अगोदर पुढ्यात ताट जर मासली मटन चिकन भले असत त्याच्यावर ताम मारतो सिद्धू. आजपर्यंत इतिहास षटकार नंतर सिंगल 7 बनवायचे 26 3 ओव्हरची मॅच. तिसऱ्या राऊंड मध्ये जिंकणारा संघ कोपर खेळणे 11 कोण 2 हात करेल. प्री ट्रँग्युलर एपोल ई गटामधून सुपर 3 मध्ये पहिला जाण्याचा मान कोणामध्ये तो बात की बात. सनी बॉलिंग मार्कवर तन्वी कोपर खेळणेकडून उंच पुरा बॉलर बुमरा. चांगला फटका पहिल्या मॅच मध्ये 0 पहिल्या चेंडू मात्र गेला होता बाद झाला होता ऋषी. यामध्ये पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये सिंगल काढताना तो भोपला मात्र त्यांनी फोडलाय आणि सिंगलने आणखी मात्र धावसंख्या प्रिडिक्शन बेलापूरची पोहोचते 8 वर 8 विकेट. शांत क्रिकेटर. प्रत्येक चुका जर झाल्या तर चुका तर स्वीकार करतो
म्हणून तू चुकामधून शिकतो आणि नव्याने उभा राहतो. नाव आहे सिद्धू कोहली, बेहतरीन ऑलराऊंडर ऑन द फेसिंग ऑन द सान आहे. प्रचंड वेग, परंतु थोडा पुढे पडणं गरजेचं होतं आणि हलकासा आपल्या खांद्याचा जोर न काढता त्याला सीमित ठेवणं, त्या दोन्ही गोष्टी जुळणं आहे. नतीजा इट्स वाईट. एक्स्ट्रा धामध्ये एक्स्ट्रा नव्याने मात्र बॉल टाकण्यासाठी परत यावं लागलं बॉलिंग मार्कवर सनीला. डॉट 6-1-1 आणि वाईट अशा तब्बल धावा लागल्यात. नो द ग्रेट ऑलराऊंडर गंगाधर इंगोले जॉइन अस टू रोल ऑफ द स्कोरिंग अलॉंग विथ द यंगस्टार. ज्या निर्देशकाने तो बनतो ईशान. सुपर बॉलिंग बन्नाट वेग, पिचिंग कुठेतरी ही दिशा मागात पडेल. अगोदरच कमी दाब आहेत, 26 आहेत आणि 26 अशा प्रकारच्या स्वेर मनात धोक्याची घंटा आपोआप वाजेल. त्याला हात पोचवण्याची गरज नाही, ती हवेने हलेल आणि जोरदार आवाज आपल्या कानामध्ये गुंगेल. 26 लक्ष, एक आणखी एक वाईट डबल फिगर मध्ये प्रितिशीने बोलापो विदाउट लॉस. आतापर्यंत 4 टाकल्यात, सलगचे 5वा टाकताना दिशेपासून भरकटलाय बॉलर सनी. तन्वी कोपरखेडने कडून टाकताना आपलं पहिलं ओव्हर स्ट्राईकवर, 3 ओव्हरची मॅच. एक षटकार आला शिव देतो स्ट्राईक वरती सनीच्या विरोधात. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. वॉट अ शॉट, वॉट अ कमालीचा थ्रो ऑफ द बॅट, परफेक्टली कनेक्ट द बॉल इन द बॅट अँड लॉफ्ट ओव्हर द लॉंग ऑफ. सिक्सर, षटकार. वॉट अ शॉट आहे, कडक बॅटिंग. म्हणून तर गुणवत्तेचं प्रमाण मी रेशो सांगितलं होता काय, हा एक मॅच गेल्यानंतर 4 काढून देतो. पहिली तर काढली, दुसऱ्या त्याच दिशेने घेताना ग्रेट परफॉर्मन्स बाय सिद्धू. तारीफ करतो आम्ही. बोली तेसा चालले त्याची वंदावे पावले, ती पावलं मात्र दिसतात आता फुटवर्क करताना. क्लास शॉट, क्रिकेटचा दर्जेदार धमाका ब्लास्ट करताना अगदी विजयाचं समित सिद्धू कोहली घेऊन जातोय टीमला प्रिटेशनला 16 वरती. इथून फक्त 10 धावा दूर. सनी मागात पडताना आणखीन एक धमाका ब्लास्ट. हो माय गॉड, कडक संयम ठेवला, वेट केला, वॉच केला आणि तिसऱ्यांदा सनीला मात्र मैदानाच्या बाहेर. तिसरा षटकार, महागडे षटक. जे म्हटलं होतं त्याच्या बिलकुल विपरीत गोष्टी घडल्या. आम्ही सांगतो 5 टाकलं तर मॅच 50-50, 12च्या वर गेल्या तर मॅच घेऊन जाईल. मॅच पूर्णपणे 80% आपल्या बाजूला झुंकवून दिलाय अक्षरशः सिद्धू कोहली. वेल्टन सिद्धू. 22 लागल्या, फक्त 4 धावा 12 चेंडू मध्ये. 12 बॉल 4. मॅच कुठे होती. म्हणून म्हणतो जो जेवढ्यात येतो ना व्याजा साईड पूर्ण करतो, तो काढतो. त्याचं उदाहरण दिलं, जेवढ्या दिले होत्या त्या दुप्पट काढल्या फक्त 6 बॉल मध्ये. 22, 3 करारा षटकार. जाऊन पोचला 19 वर अनबिटन, नॉट आउट. कमाल यार, तारीफ करतो अशा क्रिकेटरचे जे निर्भय असतात, न भीती न भय. 12 मध्ये 4 धावा सगळे नाले बॉलिंग मार्फत. पहिला बॉल ऋषीच्या विरोधामध्ये मिस्टामिंग स्टो डीप कव्हर पॉइंटच्या ठिकाणी प्रोटेक्शन करता सिंगल घेतली. हेच तर करायचंय ऋषीला, कारण संपूर्ण केल्या जवळजवळ 90% या मॅच मध्ये. गुड सपोर्टिंग रोल बाय ऋषी महात्रे टू सिद्धू कोहली. 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 11. मॅच 100 चाललेली आहे, ती 100 बनवली सिद्धू कोहलीने. क्लास सर, वाट लवली नजाकत होती. ओनली नजाकत, फक्त सौंदर्य होतं. धावा फक्त सिंगल, पण बघण्याला का टाप केला स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. डिकने फटक्याने सिंगल घेताना मॅचला जवळ 2 ची आवश्यकता ना जवळ नेले एडिशन बेलापूरला सिद्धूने. पुढे सरसावले, नाचत हसत नाचत मॅचला फिनिश करण्याचा इरादा होता. किती त्वेषाने हा राग व्यक्त केलाय विकेटच्या पाठीमागून सर विमेन रिचेस नावाने ओळखणार निलेश करमालेने. काय चाललंय यार, कमीत कमी 2.5 ओव्हर पर्यंत घेऊन जा. नाव स्कोर इज लेवा मॅच बरोबरीत, पण तिथे थांबणं गरजेचं नाही, कारण कंपल्सरी टार्गेट. एक वेगळी अंदाज स्वतःची विकेट आपण बहाल केले सांगताना जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं, पण मॅचला स्पष्ट केलंय 99%. फक्त 1% जी पूर्णपणे भाग्याची साथ कदाचित होईल का, परंतु प्रत्येक कॉमेंटचं मत असतं. शेवटचा बॉल जोपर्यंत नाही, शेवटचे धाव निघत नाही तोपर्यंत भाग्य जर 1% उफाळलं तर काही विचित्र आकडे दिसतील. परंतु 1 बरोबर झाले. परंतु कंपल्सरी टार्गेट श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित दिलीप चषक मध्ये नियम आहे, 1 काढायच लागेल. बॅकवर्ड डावकऱ्या बॅट्समॅन की ऑफ द टीम साईन तेच तरफ फटकर मॅच फिनिश.
6 चेंडू शिल्लक आणि तब्बल 9 गाडी राखून दुसरा मॅच. चला कोपरखिंडी 11 कोपरखिंडी आणि दुसरी मॅच जिंकणारा प्रियदर्शन बेलापूरच्या विरुद्ध हाडलक तन्वी कोपरखिंडी. 26 आव्हान असं वाटलं शेवटच्या क्षणापर्यंत जाईल पण चूक झाली. घोर निराशा केली सनीने, खास करून त्याला भाग पाडलं चुका करायला सिद्धू कोहलीने. चला मॅच हिरो नन्ना पदर बॅक टू टायटल इट गोज टू द सिद्धू कोहली, सेकंड प्लेअर ऑफ द मॅच. टॉस होईल, आम्ही सन्मान देऊन आणि पुन्हा माईक आम्ही सोपू. ज्याने 40 वर्ष एक खडतर 2 वर्ष खूप प्रसंग आला होता, त्या प्रसंगाला वादळाला सामोरा जाणारा आरजे सम्राट प्रदीपजी विचार येतील आणि सांगतील पीट अँगोल पुरीची मॅचची कहाणी.